नमस्कार, न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्या भेटीची आज दिवसभरामध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे। खरं म्हणजे बेस्टच्या निवडणुकीमध्ये बेस्ट कर्मचारी पतपेढीचा जो काल निकाल लागला, या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडला एकही जागा मिळाली नाही अशी चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची जी भेट झाली त्यामुळे राजकीय चर्चेला एकच उधाण आलं। त्यासोबतच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसंदर्भामध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना देखील फोन केलेला आहे। खरं म्हणजे राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली नसती तर कदाचित दिवसभर आज उद्धव ठाकरेंची आणि फडणवीसांचा फोनचीच बातमी चालली असती। परंतु कालचा निकाल आणि त्यापाठोपाठ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये लावलेले पोस्टर आणि लगेच राज ठाकरे आणि फडणवीस यांची झालेली भेट यामुळे राजकीय चर्चांना एकच उधाण आलं। खरं म्हणजे राज ठाकरे यांनी या सगळ्या भेटीनंतर एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी आपली भेटीमागची भूमिकाही स्पष्ट केली। या भेटीमागे मुंबईमधील काही वाहतुकीचे प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं। या भेटीदरम्यान किंवा भेटीच्या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईतली सगळी यंत्रणा सांभाळणारे अधिकारी देखील उपस्थित होते। त्यामुळे अशा भेटीमध्ये राजकीय चर्चा होणं तसं अपेक्षित नसतंच। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भेट झाली मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी। त्यामुळं कोणालाही राजकीय चर्चा करायची असतील तर शासकीय निवासस्थानी जाऊन त्या कशाला करतील हा एक स्वाभाविक पडलेला प्रश्न आहे। असं असलं तरी बेस्टच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा कधी नव्हे तर 13 वर्षानंतर मनसे आणि शिवसेना एकत्र आलेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा प्रामुख्याने पराभव झाला। त्याच्यासोबत राज ठाकरे होते, त्यामुळे दोन्ही भावांचा पराभव झालेला होता। आणि त्या पराभवानंतर आज सकाळी भाजपच्या नेत्यांनी मुंबईमध्ये एक पोस्टर लावलेलं होतं। त्या पोस्टरमध्ये असं लिहिलं होतं की ठाकरे ब्रँड कोमात आणि देवाभाऊ जोमात। आणि अशा परिस्थितीमध्ये जर देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट घेत असतील किंवा उद्धव ठाकरेंनाही फोन करून उपराष्ट्रपतीपदासाठी साकडं घालत असतील तर महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चा होणारच आहे। राज ठाकरेंनी अत्यंत स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगितलं की मी बाकीच्या विषयावर बोललो तरी मी आज मुख्यमंत्र्यांना ज्या कारणांसाठी भेटलो त्याच्यावर आपण फोकस ठेवावा। पण माध्यमांना सगळ्या बातम्या कव्हर कराव्या लागतात। माध्यमांनी राज ठाकरेंनी जे काही सांगितलं ते दिवसभर आज दाखवलं। आता सगळ्यात महत्त्वाचा विषय हा येतो की राज ठाकरेंनी ज्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये हे सगळं राजकीय चर्चा सुरू झाली त्याच्यावर एक भाष्य केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं होतं, ज्यावेळेस त्यांना असा प्रश्न विचारला की ठाकरे ब्रँडचा पराभव झाला आणि बेस्टच्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेस राज ठाकरे असं म्हणले की कोणती निवडणूक, मला काहीच माहीत नाही। मग पत्रकारांनी त्यांना सांगितलं की नांदगावकरांना सगळं माहिती आहे। त्यावर ते म्हणले की ही छोटीशी निवडणूक होती। आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे चर्चेचा की राज ठाकरे असं म्हणतात की कोणती निवडणूक मला माहीत नव्हतं आणि ती एक पतपेढीची निवडणूक होती आणि छोटी निवडणूक होती। आपण कालच्याच व्हिडिओमध्ये उल्लेख केला की याच पतपेढीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसलेली होती। कारण या पतपेढीची वार्षिक उलाढाल जी आहे ती 800 कोटींपेक्षा जास्त आहे, 16 कोटींपेक्षा जास्त आहे। साधारणपणे मतदार कमी असले संख्येने तरी ते मुंबईचे रहिवासी आहे आणि त्यात हार्डकोर मराठी मतदारांची संख्या ही जास्त आहे। मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना या पतपेढीची निवडणूक दोघंजणं पहिल्यांदा एकत्र लढवतात आणि त्या निवडणुकीच्या निकालामध्ये दोघांनाही पराजय होतो। कारण दोघं पहिल्यांदा एकत्र आलेले आहेत, दोघांचाही पराजय झालेला आहे। आणि याच दिवशी मुख्यमंत्री एका भावाला सकाळी फोन करतात आणि उपराष्ट्रपतीपदासाठी साकडे घालतात आणि दुसरे भाऊ मुंबईच्या प्रश्नावरती देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटतात। त्यामुळे स्वाभाविकपणे आगामी काळामध्ये मुंबई महापालिकेच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडणार याविषयी कुतूहल निर्माण होणं स्वाभाविक आहे। आता या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाची चर्चा जी सुरू झालेली आहे ती फार महत्त्वाची आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आगामी काळामध्ये एकत्र येण्याचा आणि या दोन्ही भेटीचा किंवा त्या फोनचा काही संबंध आहे की नाही। तर मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक भेटीचा, प्रत्येक ठिकाणी संबंध लावणं चुकीचं आहे। कदाचित उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील, कदाचित एकत्र येणार पण नाही। परंतु आत्ताची जर परिस्थिती बघितली आणि बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीचं जर उदाहरण आपण बघितलं तर समजा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र यायचं असेल तर
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना खरोखर एकत्र यायचं असेल तर, हा माझा मुद्दा आहे. कारण त्यांनी एकत्र यावं अशी अनेक मराठी माणसांची इच्छा आहे, लोकभावना तशी आहे. पण त्यांना एकत्र यायचं असेल तर हा भावनिक पातळीवरचा आणि व्यावहारिक पातळीवरचा दोन्ही ठिकाणी विचार करून चर्चेचा मुद्दा आहे. तर भावनिक पातळीवर असं वाटतं की दोघांनी एकत्र येऊन लगेच निवडणूक लढवावी, परंतु म्हणजे अनेकांना वाटतं, मला नाही. परंतु व्यावहारिक पातळीवर काही अडचणी असू शकतात. जसं आपण कालच्या बेस्टच्या निवडणुकीत बघितलं की आज राज ठाकरे जर म्हणत असतील की ती निवडणूक झाली मला माहीतही नव्हतं, तर इथून या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला प्रश्नचिन्ह म्हणा किंवा एक दिशा काय असायला पाहिजे याचा आपल्याला विचार करण्याची गरज आहे. त्याचं मुख्य कारण असं की ठाकरे ब्रँड हा खूप महत्त्वाचा आहे. हे राज ठाकरेंसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी आणि मुंबईच्या मराठी माणसांसाठी जे त्यांना फॉलो करतात, त्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि अशा स्थितीमध्ये एका पतपेढीच्या निवडणुकीमध्ये हे दोघं भाऊ एकत्र आलेले असताना एक प्रमुख पक्ष असं म्हणतो की ती निवडणूक झाली हे मला माहीतच नाही. त्यामुळं आगामी काळामध्ये जर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा एकत्रीकरण करण्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा दृष्टिकोन राहिला तर त्यावर त्यांचे जे खंदे समर्थक मतदार आहेत तर ते आता विचार करू लागतील की नेमकं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करणार काय आहेत पुढे चालून. तर आजच्या ह्या सगळ्या भेटींमुळं या दोन गोष्टी चर्चेत आलेल्या आहेत की मध्यंतरी उद्धव ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती, राज ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती. त्यामुळं आजच्या या भेटीमुळं हा चर्चेत परत मुद्दा आला की मुंबई महापालिकेमध्ये नेमकी लढत कशी होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन लढणार असं संजय राऊतांनी जाहीर केलेलं आहे आणि ते सारखं सांगतायत की आम्ही एकत्र येऊन लढणार आहे, तुम्ही घाई का करतात. घाई कोणालाच झालेली नसते. मुद्दा असा आहे की एक छोटी बेस्टची निवडणूक काल आपण बघितली की त्या निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी कंबर कसली, शिवसेनेचं तिथं नामोहरम केलं. राज ठाकरे जरी म्हणत असले की ती निवडणूक छोटी होती, मग निवडणूक छोटी होती तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी असे पोस्टर का लावले मुंबईमध्ये की ठाकरे ब्रँड कोमात आणि देवाभाऊ जोमात. मग एक एवढ्या छोट्या निवडणुकीवर जर भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचे पोस्टर लावत असेल तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळ्यांचाच जीव अडकलेला आहे, तसा भारतीय जनता पक्षाचाही जीव अडकलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षासाठी मुंबई महापालिका जिंकणं हे आता खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. मागच्या वेळी ते अगदी निवडणुकीमध्ये थोड्याहून ते या महापालिकेला ताब्यात घेण्यापासून वंचित राहिले आणि त्यावेळी शिवसेना आणि भाजपसोबत असल्यामुळं त्यांनी महापौरपद हे शिवसेनेकडं देऊन टाकलं होतं, जरी वेगळे लढलेले असले तरी. आत्ताच्या घडीला मात्र भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची आहे आणि त्यांच्या समोरचे जे दोन प्रमुख विरोधक आहेत मुंबईमध्ये तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय भाजपला विरोध करणारी तिसरी शक्ती अजून तरी मला दिसत नाही. त्यामुळं या दोन शक्तींचा एकत्रीकरणाची प्रक्रिया चालू असताना, बेस्टच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला असताना दोन्ही ठाकरेंचा आणि मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना या सगळ्या घटना घडत आहेत आणि मुंबईचा जो त्यांच्या मागचा मतदार आहे, त्यांना सपोर्ट करणारा किंवा पाठराखण करणारा, तो मात्र संभ्रमात पडलेला आहे. हा मतदार संभ्रमात असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना वेळेचं गणितसुद्धा लक्षात घ्यावं लागेल. कारण महापालिकांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड म्हणजे त्यांनी घ्यायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण तटस्थपणे आपण जेव्हा विचार करतो पत्रकार म्हणून तेव्हा मला वाटतं की खूप बारकाईनं नियोजन करावं लागतं. आज भारतीय जनता पक्षाचं संघटन, सत्ता आणि कोणती निवडणूक जिंकण्यासाठीची त्यांची जी कार्यशैली आहे त्या कार्यशैलीसमोर टिकावं लागायचं असेल तर 13 वर्ष वेगळे राहिलेले दोन पक्ष एकत्र आणायचे. त्याच्यानंतर पुन्हा जागा वाटप करायचं. जागा वाटप केल्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांचं पुन्हा जे एकमेकांच्या विरुद्ध लढत होते, आज वरवर जे मनोमिलन दिसते ते आतून हृदयातून मनोमिलन झाल्याचं चित्र निर्माण झाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला टक्कर देता येणार नाही. असे आत्ताचं सध्या मुंबईचं जरी चित्र आहे तरीसुद्धा मुंबईतले अनेक जण सांगतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मुंबई महापालिका जिंकतील, हा अनेकांचा अंदाज आहे. पण अशा घटना जेव्हा घडत असतात की तोंडावर निवडणुका आलेल्या असताना भेटी होतात, तोंडावर निवडणुका आलेल्या असताना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा मागितला जातो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून. दोघांच्या पण भेटी भाजपसोबत
होत आहेत. त्यामुळं मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध लढणार नेमकं कोण आहे असा प्रश्न 2-3 महिने आधी महापालिकेच्या मतदारांना पडणं स्वाभाविक आहे. मुंबईचा प्रश्न मांडणं, मुंबईचे प्रश्न सोडवणं यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, याविषयी कोणी काही म्हणजे आक्षेप घेण्याचं कारणही नाही. पण आगामी काळामध्ये आजच्या राज ठाकरेंच्या आणि देवेंद्र फडणवीसच्या भेटीमुळं बऱ्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत. या चर्चेमागं नेमकं गुपित काय असं एक फार विचारलं जातं आहे. तर गुपित वगैरे मला असं वाटतं की राजकीय चर्चा करायची असतील तर आपण नेहमी म्हणतो की फोनवरही चर्चा होऊ शकतात. जसं उद्धव ठाकरेंना त्यांनी फोन केला तेव्हा राज ठाकरेंनाही ते फोन करू शकतात. पण राज ठाकरेंनी मुंबईचे प्रश्न मांडण्यासाठी तिथं गेले होते. आता गुपित हेच आहे की राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची आघाडी एकत्रित येऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाकडनं काही प्रयत्न सुरू आहेत का, आणि त्या प्रयत्नामध्ये ते दोन्ही बाजूला म्हणजे उद्धव ठाकरेंनासुद्धा आणि राज ठाकरेंनासुद्धा हाताळत आहेत का. मी आता अत्यंत जबाबदारीने हा शब्द वापरतो आहे की ते त्यांना हाताळत आहेत का, आणि तसं हाताळत असतील तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांना पण दिशा ठरवावी लागेल असं त्यांच्या मतदारांमध्ये चर्चा आहे. कारण ते वेगळे लढणार असतील किंवा दोन्हीपैकी एक जण भारतीय जनता पक्षासोबत जाणार असेल तर त्यावेळी मतदार काय भूमिका घेतील हा परत आणखीन चर्चेचा नवीन मुद्दा होईल. त्यावर आपण नंतर चर्चा करू. पण आजच्या या भेटीपुरती इतकीच चर्चा. आपण या सगळ्या राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवत राहणार आहोत. आपण नेहमी बघत राहा न्यूज यात्रा, कारण हे आहे आपलं चॅनल.